नमस्कार, विभाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढ महिन्यामध्ये गूळ आणि गव्हाच्या पिठाच्या कापण्या केल्या जातात। तर आमच्या इकडे बैलपोळ्याला म्हणजेच महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करतो त्याला हा पदार्थ केला जातो। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। तर अगदी खुसखुशीत तोंडामध्ये विरघळणाऱ्या अशा आपल्या कापण्यांची रेसिपी काय आहे ते बघूयात आता आपण। पण त्याच्या आधी तुम्ही जर माझं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। तर खुसखुशीत खमंग कापण्याची रेसिपी आपण बघतोय। ह्या तुम्ही ऐन वेळेला पण करू शकता। अगदी तुमच्या इव्हिनिंग स्नॅक्ससाठी खूप चांगला पदार्थ आहे हा। चला तर मग कृती काय आहे ते बघूया। तर एक भांडं मी इथं गॅसवरती गरम करत ठेवलंय। साधारण 1 वाटी गूळ घेतलाय आणि तो आता या मी भांड्यात काढून घेतेय। नंतर ज्या वाटीने गूळ जो आपण आहे तो मोजून घेतलाय ना त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी मोजून घ्यायचं। तर इथं मी आता अर्धी वाटी पाणी घेतलंय आणि ते या गुळामध्ये मिक्स करून घेते। आपली जी गॅसची फ्लेम आहे ती आपण लोच ठेवायची, एकदम मंद आचेवरती या कापण्या आपण जे कापण्यांचा जो पाक आहे तो करून घ्यायचा। पाक पण म्हणता येणार नाही, फक्त आपण गूळ या पाण्यामध्ये विरघळून घेत आहोत। तर इथं अशा प्रकारे आपला गूळ विरघळतोय, पूर्ण विरघळून द्यायचा। तर आता आपला हा गूळ पूर्ण विरघळलाय आणि हे जे पाणी आहे गूळ आणि पाणी हे आपण थोडा वेळ थंड होऊन द्यायचं। तोपर्यंत आपण याच्या पिठामध्ये काय घालायचं किंवा पीठ कसं तयार करायचं हे आपण बघूया। ज्या वाटीने आपण गूळ मोजून घेतलेला होता त्याच सेम वाटीने मी आता गव्हाचं पीठ इथे 2 वाट्या घेणार आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ सुद्धा घालायचं आहे। तर ते 3 चमचे बेसन पीठ यामध्ये मी घालणार आहे। आता नंतर याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालायचंय आणि बडीशेप 2 चमचे, बडीशेपची थोडीशी अशी जाडसर मी पूड करून घेतलेली आहे ती घालते। सुंठ पावडर 1 चमचा घालायची आहे आणि आता हे सगळं छान एकत्र करून घ्यायचंय। तर आता या पिठाला आपण मोहन घालणार आहोत। तर ते मोहन आता तेलातच घालणार आहे आपण मोहन। 4 चमचे तेल घ्यायचं, ते कडकडीत गरम झाल्यानंतरच याच्यावरती ओतायचं। तर बघूयात आपण मोहन तयार करूया। तर एक छोटा पॅन घेतलाय मी, फोडणीचा पॅन असतोय तो, आणि त्यात 4 चमचे तेल घालून ते छान गरम होऊन देणार आहे। गरम झालेलं लगेच कळतं, अशा पद्धतीने धूर येतो त्याचा आणि ते पिठामध्ये टाकल्यानंतर छोटे छोटे असे बुडबुड येतात। इथपर्यंत ते तेल गरम करायचं। आता हे सगळं तेल एकत्र मिक्स करून घ्यायचं, हाताने छान मिक्स करायचं, म्हणजे आपल्या सगळ्या पिठाला ते मोहन लागतं आणि आपल्या कापण्या खुसखुशीत होतात। तर अशा पद्धतीने हातावरती ते चोळून आपण मिक्स करून घ्यायचंय सगळं। आणि जे गूळ पाणी करून ठेवलेलं आता ते थंड झालंय, थोडं थोडं पाणी घालत सगळं मिक्स करत ते आपलं कापण्यांचं पीठ आपण मळून घ्यायचंय। तर आपण जे तेलाचं मोहन वापरलंय त्याने आपल्या कापण्यांना छान असा खुसखुशीतपणा येतो। मी इथं तेलाचं वापरलंय, त्याऐवजी तुम्ही तुपाचं मोहन सुद्धा वापरू शकता, त्याने सुद्धा छान खुसखुशीत होतात कापण्या। तर या पद्धतीनं कापण्यांची कणी मी एक 10 मिनिटं रेस्ट होऊन दिली आहे आणि ती छान मुरल्यानंतर आता मी त्या लाटून घेते। एक छोटा गोळा घेतलाय आणि त्याची चपातीला ज्या आकाराची आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने मी लाटून घेते। जास्त पण जाड लाटायचं नाही, त्याने काय होतं
कापण्या मऊ पडतात जास्त आणि आतपर्यंत तळल्या जात नाहीत व्यवस्थित। मीडियम साईजमध्ये तुम्ही लाटून घ्यायच्या। नंतर उभ्या उभ्या रेषा आणि तिरक्या रेषांमध्ये कापण्यांना आकार द्यायचा आणि त्याच्यावरती थोडीशी खसखस जी आहे ती पेरायची आणि नंतर ह्या सगळ्या कापण्या तेलामध्ये तळून घ्यायच्या। तर ह्या कापण्यांच्या कणकीमध्ये गुळ असल्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या कापण्या लो फ्लेमवरतीच तळून घ्या। याने काय होतं, जर तुम्ही गॅसची ज्योत हाय ठेवली तर त्याने आपल्या कापण्या करपू शकतात। थोडं मीडियम तापलेलं तेल असेल तर छान कलर येतो आपल्या कापण्यांना। तर इथं मी अजून एक पोळी लाटलेली आहे, ती सेम जशी तुम्हाला मगाशी दाखवली आहे तशीच कापून घेते। तर ह्या सुद्धा आपण आता तळून घ्यायच्या। तर हा आपला इव्हिनिंग स्नॅकचा पदार्थ खूप छान लागतो। तुम्ही चहा बरोबर सुद्धा ह्या कापण्या खाऊ शकता। अगदी टी टाइमला खूप छान आहे। बिस्किट वगैरे खाण्यापेक्षा गव्हाचं घरी आणि शिवाय घरी केलेलं कधीही चांगलं। तुम्ही एकदा ट्राय करा। तर इथं आता आपलं तळून झालेलं आहे। बघा आपल्या कापण्यांना किती छान कलर आलाय आणि त्या खुसखुशीत झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। तर ही रेसिपी इथं तयार झालेली आहे। मी तुम्हाला एक कापणी अशी मोडून दाखवते, त्याच्याने तुम्हाला कळेलच आपल्या कापण्या किती छान झालेल्या आहेत ते। तर बघू शकताय तुम्ही अगदी खुसखुशीत होतात आणि बिघडत तर अजिबातच नाही। अगदी याच पद्धतीनं रेसिपी फॉलो करा आणि करा, म्हणजे आपल्या कापण्या अगदी खुसखुशीत छान तयार होतील। आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जे माझा पहिल्यांदाच व्हिडिओ बघतायत त्यांनी प्लीज माझं यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद, बाय बाय।